नमस्कार, मी वैभव पालवे प्रजासंवादमध्ये आपलं स्वागत करतो। वाडा नगरपंचायतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांनी एकूण 7 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहेत। या प्रचाराचा शुभारंभ गावदेवी मंदिरात करण्यात आला। यावेळी विकासाचा मुद्दा घेऊन जनतेपर्यंत पोहोचणार असून वाडा शहराचा सर्वांगीण विकास कशा पद्धतीने करता येईल याचा प्रचार योग्य रीतीने जनतेपर्यंत पोहोचवून ही निवडणूक लढणार असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष जयेश शेलार यांनी व्यक्त केली। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा गावदेवी माते की जय, गावदेवी माते की जय, गणपती बाप्पा बोल, पक्षाचा जय असो। देश बेंगाली तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, देश बेंगाली तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ। नमस्कार। आज वाडा शहराचं ग्रामदैवत असणाऱ्या आई गावदेवी मातेच्या चरणी सर्व उमेदवार आणि आमचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी आज साकडं घातलेलं आहे आणि या ठिकाणी श्रीफल वाढवून राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाचा शुभारंभ आज आम्ही या ठिकाणी केलेला आहे। आणि यानंतर आमचे ज्या ठिकाणी 7 वार्डामध्ये जे उमेदवार आहेत अतिशय चांगल्या पद्धतीने शांततेने आमची भूमिका सर्व मतदारांना समजावून सांगून या वाडा शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी जी भूमिका योग्य असेल चांगल्या पद्धतीने मतदारांना पटवून आमचे सर्व उमेदवार पटवतील, आमचे सर्व कार्यकर्ते त्या ठिकाणी ही भूमिका पटवतील आणि त्यानंतर त्यांना आम्ही आमच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्यासाठी आवाहन करणार आहोत। आमच्याकडे नगराध्यक्ष पदासाठी 2 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरले होते। त्यापैकी एक उमेदवार आमच्या 7 नंबर वार्डामध्ये लढत आहेत, रिद्धी भोईर, त्यामुळे त्यांचा अर्ज आम्ही माघारी घेतला आणि त्यानंतर दुसरा आमचा रंजिता प्रफुल्ल पाटील हा उमेदवार होता। काही तांत्रिक अडचणीस्तव आम्ही त्यांचा उमेदवारी अर्ज माघारी घेतलेला आहे। मात्र वरच्या नगराध्यक्ष पदासाठी आम्ही अजूनही कोणाला पाठिंबा तसा जाहीर केलेला नाही। यथावकाश आमच्या वरिष्ठांशी बोलून त्या संदर्भात आम्ही भूमिका जाहीर करू। नक्कीच अजेंडा आहेत, विकासाचाच अजेंडा आहे। त्याचबरोबर आपण सांगितला तलावाच्या सुशोभीकरणाचा मुद्दा, मात्र ते करत असताना त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे रहिवासी आहेत त्यांना कुठल्याही प्रकारची तकलीफ होणार नाही याची काळजी आम्ही घेऊ। त्यानंतर अतिशय ज्वलंत मुद्दा या वाडा शहरामध्ये म्हणजे सध्या गाजतोय तो वाढीव करासंदर्भात। तर नागरिकांना या माध्यमातून सांगू इच्छितो की कुठल्याही प्रकारचा वाढीव कर आणि त्याचा भार या नागरिकांना पडू नये यासाठी आम्ही पुरेपूर काळजी घेऊ आणि योग्य ते सुयोग्य अशी करवाढ या ठिकाणी होऊ नये आणि योग्य कर जो आहे तो नागरिकांना द्यावा ही आमची प्रमुख मागणी यामध्ये असेल। त्याचप्रमाणे आपण बघतोय आम्ही एक वचननामा या ठिकाणी जाहीर करतोय आणि त्यामध्ये कुठल्याही पक्षाने हे सांगू शकलेले नाहीत त्या पद्धतीने आम्ही सर्व समावेशक या वाडा शहराचा सुनियोजित विकास व्हावा यासाठी हा वचननामा आम्ही इथे मांडत आहोत या निवडणुकीच्या माध्यमातून। आणि हा वचननामा येत्या 5 वर्षामध्ये आमच्या उमेदवारांच्या माध्यमातून आम्ही नक्कीच पुरा करण्याचा एक वचन या ठिकाणी आम्ही सर्व नागरिकांना देत आहोत।